हॅलो स्टुडंट्स, D2 इलेक्ट्रिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या क्लासमध्ये बेसिक इलेक्ट्रिकलच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे मिळून एक ॲटॉमिक स्ट्रक्चर तयार होतं आणि नेहमी जे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये जे फ्लो होत असतं ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतं आणि इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळेच आपण काय म्हणतो, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, ज्यालाच आपण म्हणतो की करंट फ्लो होत आहे. पण प्रोटॉन हा फ्लो होत नाही, ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आहे पण फ्लो होत नाही. का बरं? कारण प्रोटॉन हा इलेक्ट्रॉन्सपेक्षा 1840 पटीने कसा आहे, जड आहे. आणि जी वस्तू जड आहे ती सहजासहजी ॲक्सेलरेट होत नाही किंवा रोटेट होत नाही. तर त्यामुळे जो इलेक्ट्रॉन्स आहे हा इलेक्ट्रॉन्सच नेहमी फ्लो होत राहील ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये. आणि इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे म्हणून आपण त्याला म्हणतो की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच करंट फ्लो होणे. करंटची डेफिनेशन आपण सांगू शकतो. तर करंटची डेफिनेशन काय होईल? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. जर प्रोटॉन फ्लो झाला असता तर आपण बोललो असतो की करंटची डेफिनेशन काय? फ्लो ऑफ प्रोटॉन्स. पण प्रोटॉन्स फ्लो होत नाही. त्याचं कारण आपण बघितलं की प्रोटॉन हा इलेक्ट्रॉन्सपेक्षा 1840 पटीने जास्त जड असतो. तर हे 1840 कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केले ते सुद्धा आपण या क्लासमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊ की इलेक्ट्रॉनचा मास पर के जी किती आहे, त्याचा चार्ज पर कोलॉम किती आहे, त्याचा डायमीटर किती आहे आणि या इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, हे सगळे आपण आजच्या या क्लासमध्ये बघणार आहे. ते झाल्यानंतर 1840 आपण कसे कॅल्क्युलेट केले ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघू की मास पर के जी. या ठिकाणी लिहून घेऊ मास पर के जी. तर इलेक्ट्रॉनचा मास किती आहे? तर इलेक्ट्रॉनचा मास काय आहे? 9.1 इंटू 10⁻⁻31 kg. हा इलेक्ट्रॉन्सचा मास झाला. म्हणजे कुठल्याही ठिकाणी मास म्हणजे काय होतं की अशी व्हॅल्यू की त्याला आपण कुठेही नेलं तरी त्याचं वजन सेम राहील. म्हणजे त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा वगैरे काहीही फरक पडणार नाही. तर इलेक्ट्रॉनचा मास के जी किती राहील? तर 9.1 इंटू 10⁻⁻31 kg. ठीक आहे. त्याप्रमाणे प्रोटॉनचा किती राहील? तर प्रोटॉनचा असणार आहे 1.67 इंटू 10⁻⁻27 kg. अत्यंत महत्त्वाची व्हॅल्यू आहे. या व्हॅल्यू आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर न्यूट्रॉन आहे. तर न्यूट्रॉनचा मास किती राहील? तर प्रोटॉन इतकाच 1.67 इंटू 10⁻⁻27 kg. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे चार्ज पर कोलॉम. चार्ज. ठीक आहे. आता चार्ज किती असणार आहे? तर इलेक्ट्रॉन्सचा जो चार्ज आहे तो आहे -1.602 इंटू 10⁻⁻19 कुलॉम. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटॉनचा जो आहे प्लस आहे, इथे लक्षात ठेवायचं 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलॉम. आणि न्यूट्रॉनचा किती आहे? तर 0. आता जो इलेक्ट्रॉन्स आहे सर्च कोणी केला, त्याचा शोध कोणी लावला ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर इलेक्ट्रॉन्सचा जो शोध लावला तो इलेक्ट्रॉनचा शोध लावला थॉमस सर यांनी, थॉमसन. ठीक आहे. त्याच्यानंतर जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉनचा शोध लावला रुदरफोर्ड. हे व्यवस्थित लिहून घ्यायचं. रुदरफोर्ड. आणि न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविक यांनी.
चॅडविक यांनी. इलेक्ट्रॉनचा शोध लावला थॉम्सन, प्रोटॉनचा शोध लावला रुदरफोर्ड, ठीक आहे, आणि न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविक यांनी. आता हे सगळे लक्षात कसे ठेवायचे, तर याच्यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक आपण लिहून घेऊ की इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सननी लावला, प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड यांनी लावला, न्यूट्रॉनचा शोध चॅडविक यांनी लावला. तर हे कसं लक्षात ठेवायचं, तर याच्यासाठी लक्षात ठेवायचं इट पर नाचे. ई म्हणजे इलेक्ट्रॉन्स, ई म्हणजे इलेक्ट्रॉन, टी म्हणजे थॉम्सन, ठीक आहे. या ठिकाणी पी म्हणजे प्रोटॉन, पी म्हणजे प्रोटॉन आणि आर म्हणजे काय होईल, रुदरफोर्ड. एकदम सोपी आहे. त्याच्यानंतर ना म्हणजे न्यूट्रॉन आणि चे म्हणजे चॅडविक. चे म्हणजे काय होऊन जाईल, चॅडविक. या साईडला लिहून घेऊ आपण थोडं. चॅडविक म्हणजे इट पर नाचे. हे ट्रिक जर आपण व्यवस्थित लक्षात घेतली तर आपल्याला कुठला शोध कोणी लावला आणि त्यांचे नाव हे व्यवस्थित आपल्याला लक्षात येऊन जाईल. त्याच्या आधी एक दोनदा याला रिकॉल करून घ्यायचं. रिकॉल केल्यानंतर हे नाव त्याच्या इनिशियलवरून आपल्याला लगेच क्लिक होऊन जाणार. इट पर नाचे. ई म्हणजे इलेक्ट्रॉन, ट म्हणजे थॉम्सन यांनी लावला, प म्हणजे प्रोटॉन, प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर र म्हणजे रुदरफोर्ड यांनी लावला. नाचे, न म्हणजे न्यूट्रॉन, चे म्हणजे चॅडविक यांनी लावला, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स थॉम्सन, प्रोटॉन, रुदरफोर्ड, न्यूट्रॉन, चॅडविक. अशा पद्धतीने आपण एक ट्रिक लिहून घेतली तर आपले कुठले शोध कोणी लावले ते व्यवस्थित आपल्याला लक्षात येऊन जाणार, ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉन्सचा मास आहे 9.1 × 10⁻⁻31 kg. प्रोटॉनचा मास आहे 1.67 × 10⁻⁻27 kg. आता आपण काय बोललो होतो की प्रोटॉन हा इलेक्ट्रॉन्सपेक्षा 1840 पटीने कसा आहे, वजनी आहे, जड आहे. तर 1840 पटीने कशा पद्धतीने जड आहे ते आपल्याला कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे. तर ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1840 येतात का ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण याचे कॅल्क्युलेशनसुद्धा करू. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर कॅल्क्युलेशन करायसाठी आपण काय बोललो होतो की किती पटीने जड आहे, 1840 पटीने जड आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू, लिहू शकतो की मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ प्रोटॉन डिवाइडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स किती पटीने हलका आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण लिहून घेऊ. आता या ठिकाणी मास ऑफ प्रोटॉन किती आहे त्याची व्हॅल्यू लिहून घेऊ. 1.67 × 10⁻⁻27 डिवायडेड बाय इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती आहे तर 9.1 × 10⁻⁻31 kg -31 kg. आता याला सॉल्व करायचं आहे. तर याचं रफ कॅल्क्युलेशन आपण या साईडला करू शकतो, ठीक आहे. आता 1.67 डिवायडेड बाय 9.1 आहे. तर सगळ्यात आधी याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. तर पॉईंट आहे, तर पॉईंटचं कॅल्क्युलेशन करताना कसं करायचं, पॉईंट काढून घेतला, 167 झाले, डिवायडेड बाय किती नंतर पॉईंट होता तर तेवढे 0 1 वर देऊन द्यायचे, भागीला पॉईंट काढून घेतला 91चा, किती नंतर होते तर 10. अशा पद्धतीने करून घ्यायचं. आता याला जर सॉल्व केले तर खाली काय होईल, याचा क्रॉस म्हणजे तिरपा गुणाकार होऊन जाईल. 0
आणि 91 सोबत 100 गुणले तर 91. याला जर आपण सॉल्व केलं तर हा होऊन जाईल 0.1835. ठीक आहे, म्हणजे याला जर आपण सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू निघून जाईल 0.1835. हे आपलं एक स्टेप निघाली. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 10⁻⁻27 10⁻⁻31. आता याला सॉल्व करायसाठी आपण काय करू, अशा पद्धतीने सॉल्व करताना जर भागाकारात असेल तर याचा जो पॉवर आहे तो पॉवर यांची वजाबाकी होते. तर वजाबाकी होताना आपण इथे सॉल्व करून घेऊ. मायनस ब्रॅकेटमध्ये घेऊ -27. हा पण पॉवरचा कॅल्क्युलेशन करत आहे. तर पॉवरचा कॅल्क्युलेशन करताना आपण लिहून घेऊ इथे पॉवर म्हणजे 10⁻⁻27 आणि 10⁻⁻31 यांचं कॅल्क्युलेशन करत आहे. तर याच्यामध्ये काय होईल, भागाकारात आहे तर याची वजाबाकी होईल. तर -27 -31 या पद्धतीने होऊन जाईल. जर याला सॉल्व केलं तर हे किती होईल 4. ठीक आहे, म्हणजे आता इथे जर आपण लिहून घेतलं तर काय होईल, याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 0.1835 गुणिला याला कॅल्क्युलेट केल्यानंतर 10⁻⁻ किती आले 4. जर आपण याला लिहून घेतलं तर किती होऊन जाईल हे 1835. ठीक आहे, यालाच आपण राऊंड फिगर किती केले 1840 एवढे. म्हणजेच आपण यावरून हे म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन्स हे कसे असतात, निगेटिव्ह चार्ज असतात. इलेक्ट्रॉन्स कसे असतात, निगेटिव्हली चार्ज असतात. आणि पॉझिटिव्ह काय असतात, प्रोटॉन काय असतात, पॉझिटिव्हली चार्ज असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह चार्ज असतात. इलेक्ट्रॉन्स हे आकाराने जरी मोठे असले पण ते वजनाने कसे असतात, हलके असतात. आता किती हलके असतात, जर समजा प्रोटॉनचं वजन हे प्रोटॉनचं वजन झालं तर इलेक्ट्रॉनचं वजन किती असेल 1. इलेक्ट्रॉन्सचं वजन किती असेल 1. म्हणजे प्रोटॉन हे इलेक्ट्रॉनपेक्षा किती पटीने जड आहे, तर 1840 पटीने जड आहे. त्यामुळे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं तर जी गोष्ट जड आहे, जी वस्तू जड आहे ती सहजासहजी ॲक्सेलरेट होणार नाही. इलेक्ट्रॉन्सपेक्षा प्रोटॉन हे 1840 पटीने जड आहे. 1840 पटीने जड असल्यामुळे हा सहजासहजी कुठेही फ्लो होणार नाही, ॲक्सेलरेट होणार नाही. याच्यामध्ये जो ॲक्सेलरेट होईल तो आहे इलेक्ट्रॉन्स. म्हणूनच आपण नॉर्मली करंट फ्लो होते, म्हणजे काय फ्लो होते तर इलेक्ट्रॉन्स फ्लो होते असं बोलतो. तर या ठिकाणी आपण प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सचं कॅल्क्युलेशन केलं. तर हे जे वजन आलं हे प्रोटॉनचं वजन आलं, प्रोटॉनचं वजन आहे. आणि इलेक्ट्रॉन्सचं वजन किती आहे तर 1. म्हणजे आपण याला असं सुद्धा म्हणू शकतो, या ठिकाणी याचं काम झालं आपण इथे मोडून घेऊ. या ठिकाणी असं सुद्धा म्हणू शकतो, जर प्रोटॉनचं वजन 1840 असेल किंवा 1835 आलं, आपण त्याला राऊंड फिगर 1840 घेतलं. जर प्रोटॉनचं वजन 1840 असेल तर इलेक्ट्रॉनचं वजन किती असेल तर 1. ठीक आहे, हा याचा रेशो झाला, हा इलेक्ट्रॉन्सचा आणि हा प्रोटॉनचा. आता या टाईपचा हा जो ब्लॉक आहे हा इम्पॉर्टंट ब्लॉक आहे. हा ब्लॉक एक्झाममध्ये याच्यातला कुठलीही व्हॅल्यू विचारू शकते, त्याच्यामुळे आपण याला डिस्कस केलेलं आहे. आता याच्यामध्ये एक पुन्हा आपण ॲड करू शकतो की डायमीटर. तर इलेक्ट्रॉनचा जो डायमीटर आहे तो किती असेल तर 10⁻⁻, या ठिकाणी लिहून घेऊ 10⁻⁻15. इलेक्ट्रॉनचा डायमीटर किती असेल व्यवस्थित लिहून घेऊ, जेणेकरून ब्लॉक आपल्याला व्यवस्थित राईट डाऊन करता येईल. इलेक्ट्रॉन्स जे आहे तर इलेक्ट्रॉन्सचा डायमीटर किती असेल तर इलेक्ट्रॉनचा डायमीटर आहे 10⁻⁻15. ठीक आहे, प्रोटॉनचा डायमीटर नाही आहे. न्यूट्रॉनचा डायमीटर किती असेल तर 10⁻⁻14.
इलेक्ट्रॉन्सचा आहे 10⁻⁻15, न्यूट्रॉनचा आहे 10⁻⁻14. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा मास किती आहे, चार्ज किती आहे आणि कोणी शोध लावला, ह्या सगळ्या ब्लॉकमध्ये आपण व्यवस्थित नोट डाऊन केलेला आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉक आपल्यासाठी इम्पॉर्टंट होईल. आणि इलेक्ट्रॉन्स हा प्रोटॉनपेक्षा 1840 पटीने आहे. हे कॅल्क्युलेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे या कॅल्क्युलेशनसुद्धा आपण इथे व्यवस्थित केलं. आणि कॅल्क्युलेशनमध्ये 1840 कशा पद्धतीने आले त्याला आपण समजून घेतलं. सो फ्रेंड्स, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. सी यू नेक्स्ट टाईम.